आपल्या पत्नीचं माहेर, पत्नीचं अजून, माझं गाव, माझं अजून, एवढा परिचय दिल्यासाठी जास्त घ्यायचं नाही. आणि हे धार्मिक सण असल्यामुळे जास्तीत जास्त सिरियसली धर्मजीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आपण खाजगी पर्सनली ज्या काही गोष्टी असतात त्या थोडं बाजूला ठेवतो. बुद्धाचा धर्म आपल्याला लक्षात दिला, बाबासाहेबांनी विचारावं, आपली चर्चा सगळी बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारावर पाहिजे. बसले ठेवायची आपल्याला ती चर्चा जिथे आपल्याला फोटो काढायचे आहे, जिथे आपल्याला वर्णन करायचं आहे, ते सिरियसलीच असतं. पंचायतपणा अंतकरण केलं पाहिजे, ते श्रद्धा वाढते. म्हणून हा कार्यक्रम आहे. असे अनेक प्रोग्राम आपल्याला लावायचे. तर हा एक फार महत्त्वाचा. तर आदरणीय यशवंतराव कांबळे साहेब हा केलं. तुम्ही कसं सांगता म्हणून मी तुम्हाला परिचय कसा असतो तुम्ही सांगतो मला म्हणून दाखवतो. तुमच्यानंतर लक्षात या वैशाली यशवंतराव कांबळे यांचा परिचय आपल्याला ऐकायचा. ह्या कुठल्या, त्या कुठले कुठले, त्यांचा अजून कुठलं, यांचा अजून कुठलं, यांचं माहेर कुठलं, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. गव्हर्नमेंटने रूल्स काढलेले आहे, आपल्या नावाच्या पूर्वी आपल्या आईचं नाव आलं पाहिजे. आणि म्हणून मी यशवंत पद्मिनीबाई मंगळाजी कांबळे राथोडीकर, राहणार राथोडी, हल्ली मुक्काम पौर्णिमानगर नांदेड, आणि माझे सासरवाडी आहे खानापूर, पण ते नंतर कन्हारला राहिले, पण मूळ गाव आहे खानापूर. विठ्ठलराव कांबळे खानापूरकर हे माझे सासरे होते. आणि माझ्या सासूचं माहेर आहे मंदरला, कारला माझ्या सासूचं माहेर आहे कारला. आणि मी 32 वर्ष 2 महिने 21 दिवस माध्यमिक शिक्षक म्हणून महात्मा गांधी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मुदखेड या ठिकाणी शिक्षक होतो. सप्टेंबर 2025ला मी सेवानिवृत्त झालेला आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचे लग्न 2023ला टोमटे परिवार मंगळ या ठिकाणी केलेलं आहे. ते दोघंही माझे जावई आणि मुलगी दोघेही बाहेर देशामध्ये आहे. आणि मुलगा माझा डिग्री झालेली आहे, MPSC परीक्षांची तयारी करतोय आणि सध्या BSc सुद्धा तो करतोय. तो माझ्यासोबत या ठिकाणी आलेला आहे. आणि माझं नाव, माझ्या मुलाचं नाव श्रेयश यशवंत राथोडे, माझ्या पत्नीचं नाव वैशाली यशवंत राथोडे. माझं नाव वैशाली यशवंत कांबळे राथोडकर. माझ्या माहेरचं नाव वैशाली विठ्ठलराव, वैशाली सुनंदाबाई विठ्ठलराव खानापूरकर. माझं माहेर खानापूर आहे, पण कन्हारला जन्म झाला तिथं चौकीला असल्यामुळे. आणि माझं माहेर खानापूर. अजून माझं कारला, यांचं पण तर आपल्या लक्षात आलं दाजीचा अजून पण आहे कोणाची मुलांचं जात आहे का हे थोडं लक्षात येतं. यांचं गाव राखोळी, त्याला राखोळीला आमचं सोयी पण आहे असं थोडंसं म्हणून राखोळी, खानापूर, कारला, वन्हाळी. राखोळी, कारला, खानापूर, वन्हाळी आणि कंधार. मी दाजीचा भाषणाचा परिचय देताना खानापूर, शेळगाव, लोणा, नांदेड यासुद्धा म्हणून यानंतर मोबाईल घेऊन आणले चला बघा या बघा चर्चे काही चला बघा म्हणजे बघा दाजी विसरली होती कारण बंधना काही हे सुद्धा एक प्रेमाचं धागा आहे. तर वैशाली तरी यांचा सगळा आणि वैशालीच्या पद्धती काही एखादा बघा बरोबर.
सुरू झालं. पण असं क्लोज कधी आपण बसलो नाही आणि आपल्या मनाचे विचार कधी मला म्हणता आले. प्रोग्राम झाले पूर्ण जाहीर विचार झाले. मग तिथं सगळे आंबेडकरी विचाराचे बौद्ध बुद्धी हे सगळे तिथं जमत होते. म्हणून स्वतंत्र आपले विचार काय आहे, मानवतेचा उद्देश काय आहे, आम्हाला अजूनही सांगता आला नाही. पण त्याच्याने तुम्हाला सगळ्यांना थोडा बहुत चालला असेल. मुख्य उद्देश जो आहे कुसुममध्ये प्रोग्राम झाले तिथे जे विषय काही होत आहे आता जनरली असं काहीतरी होत आहे. उद्देश मानव कल्याणाचा असा आहे. मी पंचायत समिती पदाचा राजीनामा देऊन जेव्हा नोकरीला लागलो औरंगाबादला जेव्हा मी जॉईन झालो जॉईन करून मी नांदेडला जेव्हा स्थायिक झालो एक 4-6 महिने झाले असते. आपल्या या सरांनी सांगितलेल्या 78 या गावाच्या स्वयंपाकामध्ये बरीचशी माणसं मोठ्या पदावर आहेत. चळवळीतही त्यांचं योगदान चांगलं आहे, साहित्य क्षेत्रात त्यांचं योगदान चांगलं आहे, सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान चांगलं आहे. मग मला वाटायचं की नांदेडमध्ये ही सगळी माणसं एवढी स्ट्रॉंग आहेत, विचारानं स्ट्रॉंग आहेत, परिस्थितीने स्ट्रॉंग आहेत, व्यक्तिमत्वानं चांगल्या पद्धतीची माणसं आहेत. पण त्यावेळी मानव कल्याणाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळी एम.टी. वाघमारे सर आणि त्यांच्या जोडीने एखादा माणूस सोडला तर जाहीर इंडिया स्टेजवर कोणी येत नव्हता, जाहीर इंडिया स्टेजवर कोणी बोलत नव्हतं, मंचावर कुणाला संधी भेटत नव्हती. इतकी विद्वान मंडळी असून सुद्धा कुणाला मंचावर संधी भेटत नव्हती. असं फोकसमध्ये कोणी येत नव्हतं. तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण एखादा कुठल्या तरी एका पॉईंटवर आपण एकत्र येऊ शकतो का, हा माझ्या मनात पहिल्यांदा विचार आला. नांदेडला येऊन स्थायिक करून मला एक 6 महिने झाले होते. तेव्हा मी हा विचार पहिल्यांदा म्हणजे डोक्यात जसा विचार आला तसा मी पहिल्यांदा मी वाघमारे सरांना सांगितला आणि त्यांना ही संकल्पना अत्यंत प्रभावी वाटली आणि मनापासून आवडली. मग आम्ही दोघांनी हा विचार आणि दुसऱ्यांदा तिसऱ्या व्यक्तीला जर कुणाला सांगितलं असेल तर उपाध्यक्ष सरांना सांगितलं आणि आमच्या तिघांच्या वर्कशॉपच्या राजप्रधान आणि वर्कशॉपच्या या दरम्यान एक हॉटेल आहे. त्या हॉटेलवर आमच्या तिघांच्या जवळपास 3-4 महिन्यापर्यंत आमच्या मग आम्ही असं तिघांनी मिळून हा विचार त्याला माणसं जोडत गेली आणि ही संकल्पना इतकी आवडली. मग ही जोडलेली माणसं बांधून ठेवायची, एक गट्टा ही माणसं राहिली पाहिजे. जसं की बाबा प्रत्येक गावामध्ये आपण बुद्धविहार करण्यासाठी समिती गठीत करतो, समिती निर्माण करतो आणि त्या समितीच्या फाउंडेशन बेसवरती आपण माणसांचा मनोरा उभा करतो. पण बुद्ध काय क्रियाशील साहेबांनी जसं जसं विहाराचं बेसमेंट जसं जसं विहाराचं बांधकाम वाढत जाईल, विहाराचे मजले वाढत जातील, विहाराचे मनोरे वाढत जातील, तसं विहार उभा करण्यासाठी माणसांचा उभा टाकलेला मनोरा, माणसांचा उभा केलेला मनोरा कोसळत जाताना आपण पाहिलेला, ढासळत जाताना आपण पाहिलेला आहे. याची आम्हाला खंत आहे आणि म्हणून विहारही उंचीवर केलं पाहिजे आणि त्या विहार बांधकामासाठी उभा टाकलेला माणसांचा मनोरा सुद्धा तितक्याच उंचीवर गेलं पाहिजे. माणसाचं फाउंडेशन सुद्धा तितक्याच मजबूत पद्धतीने उभं टाकलं पाहिजे. आमचा मानस आणि तसं असायला पाहिजे. तसंच मानव कल्याण सुद्धा उभं टाकलं पाहिजे, विचारमंच उभा झाला पाहिजे, विचारमंचाला माणसं जोडली पाहिजे आणि जोडलेली माणसं जोडून कसे राहतील हा आपला विचार होता. आणि म्हणून तो विचाराचं बेसिक करून आम्ही त्या विचारमंचाला बचत गटाचं सोडून केलेलं आहे. आणि किमान आपल्या समाजाची जी एकत्र माणसं 20 माणसं पक्क्या मजबूत पायानं जोडून कशी करतात म्हणून आम्ही बचत गटाची स्थापना केली आणि त्या बचत गटाच्या पहिल्या बचत गटाचा आणि विचारमंचाचा आम्ही अध्यक्ष प्राध्यापक अशोक कांबळे सरांना केलं आणि तिथून आमची ही वाटचाल सुरू झाली. अशा पद्धतीने हे मानवकडे वाटचाल आहे आणि अशा पद्धतीने मूळ उद्देश हा आहे. आणि म्हणून मग सगळ्यांकडून मी एक वचनबद्ध होतो
ठेवलं आहे मानव कल्याण मंचाच्या रूपानं. ते ढासळू नये, ते कोसळू नये, ते बंद पडू नये. मानव कल्याणचा विचार घेऊन निघालेला आहे विचार मंच आहे. हा विचार आम्ही लहान जरी असतो तरी आपलं रात्री जसं बोलणं झालं होतं त्या पद्धतीने हा विचार माझ्या पुढे जात आहोत. तुमचा आशीर्वाद असू द्या, तुमची संगत असू द्या, तुमची साथ सोबत आमच्या असू द्या आणि हा विचार मंच आम्ही सर्वांनी पुढे नेण्यासाठी काम करूया. छोट्या मोठ्या गोष्टी जे येत आहेत गरज आहे त्याला तुम्ही थोडंसं विचारायला थांबवलं पाहिजे. म्हणजे काय वाटतं सांगू का समाजामध्ये आपल्या बौद्ध समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये जितके समाज आहेत तेवढ्या मोठ्या पद्धतीने रिपाई वाढत गेली. छोटे छोटे घटक वाढत गेले रिपाई. अनेक संघटना रिपाईच्या होत गेल्या. तर आपल्या या गावामध्ये मानव कल्याण रिपाई घटक पडू नये हा माझा उद्देश आहे. म्हणून जसे रिपाईचे पहिल्यांदा स्थापना झाली कशी आम्हाला जाहिरीचा बोलताच नाही. माझ्या व्यक्तीच्या देतापासून हा विचार स्थापन करताना आम्हाला काय करायचं होतं, काय म्हणायचं होतं. पण तिथं होतं काय, आमच्या रामदेवकर साहेबांना प्रतिनिधित्व मिळत नाही, एमटी सरांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळत नाही. म्हणून तुम्ही 5-6 माणसाचं हे करत असाल, दुसरे आणि 5-6 माणसं करून आपला स्वतंत्र असाल तर त्या रिपाईमध्ये आणि आपल्या गटात विभागलेल्या पाहुण्यांच्या या गटातत्वामध्ये मला वाटतं काही फरक नाही. मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही सगळ्यांच्या वतीनं आमची बैठक होत नाही अशी तबाग नाही. आम्ही किमान 5-6 तरी माणसं बसत असतो. कोण बसत असतो आम्ही एमटी सर असतील, आमचे अशोक कांबळे सर असतील, आमचे डॉक्टर बिनिंदराव असतील, आम्ही बसत असतो. आम्ही वाईट साईड अजेंडा करत असतो. समाजाचं विघटन होणार नाही. समाज अन्यत्र कुठं म्हणजे विभागाला कसोसीने प्रयत्न करत असतो. तंतोतंत एखाद्या लग्नमंडपात जर काय घडलं असेल तर ते आम्ही त्याच्यात नमूद करतो. आम्ही दुसऱ्या दिवशी आमची बैठक होते. हे असं झालं तसं व्हायला नाही पाहिजे, त्याच्यात दुरुस्ती झाली पाहिजे. अगदी बारकाईनं आपल्या समाजाच्या अंतराजीवर आमचा लक्ष आहे. तो विकास कसा पाहिजे याचा आमचा वैचारिक असेल, धार्मिक असेल, या सगळ्या गोष्टीवर आमचं बारकाईनं लक्ष आहे. म्हणून आम्ही कुठं कमी पडत असाल तर त्यात आमच्या दुरुस्त्या करा, आम्हाला स्वतःला दुरुस्त करा. पण हा विचार म्हणजे आपण साऱ्यांनी मिळून सगळ्यांचे हात असे उंच करून साऱ्यांनी मिळून हा विचारमंच आपल्याला चालवायचा आहे. हा मनोरा आपल्याला उभं करायचा आहे. म्हणून विचारमंच स्थापन करण्यासाठी आम्ही उभं केलेला मनोरा कोसळता कामा नये. या विचारमंचाला गालबोट टाकता कामा नये. आपण 80 गावाची पाहुणी मंडळी परिस्थितीने जसे दान आहोत तशी प्रसिद्धीपासून दुर्लक्षित झालेली आपण माणसं आहोत. गुणवत्ता आहे आपल्याकडे, क्वालिटी आहे आपल्याकडे, सगळ्या गोष्टी बळ आहेत आपल्याकडे, सत्ता आहे आपल्याकडे. पण या नांदेडकरांनी आपल्याला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेलं आहे. म्हणून एक स्वतंत्र विचारांसाठी स्वतंत्र स्टेटची आपण स्थापना केलेली आहे. आणि म्हणून आमचा विचार असेल, आमच्या कुठलेही विचार असतील, आमचा काही आचार असेल किंवा आमचं स्वतंत्र जे काही नवनिर्माण केलेलं आहे ते आम्ही आमच्या मंचावरून दाखवून देऊया. नांदेडकरांना आमचा मानस आहे आणि त्याच विचारापोटी मी आणि कमलेश्वरांनी आम्ही शपथ घेतली. आपण आर्थिकदृष्ट्या कमजोर जरी असलो तरी नांदेडकर गेले 50 वर्षांपासून नांदेडमध्ये जे चळवळीचे लोक काम करतात ते कुसुममध्ये प्रोग्राम देतात, शंकराला प्रोग्राम देतात. मग आम्ही का शंकराला प्रोग्राम देऊ शकत नाही? आम्ही का कुसुममध्ये प्रोग्राम देऊ शकत नाही? आम्ही आमचे पदर सोडून आमचे पदरचे पैसे घातलेले 5-7 लोकांनी आणि कुसुममध्ये प्रोग्राम दिला जाहीर करून दाखवला. मला अभिमान वाटतो सांगताना की आपल्या दुर्लक्षित समूहाचा कुसुममध्ये प्रोग्राम होतो. तुम्हाला कुणालाही काही खबर नसेल, तुम्हाला कुणालाही काही माहीत नसेल, नांदेडमध्ये जेवढे प्रस्थापित राजकीय पुढारी आहेत, नांदेडमध्ये जेवढे चळवळीचे पुढारलेले लोक आहेत, गेल्या 40-30-35 वर्षापासून काम करतात, त्या लोकांना व्यक्तीच्या मला फोन आलेले आहे. व्यक्तीचा मला फोन आलेले आहे. आणि काय बोलणार माझ्या तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीनं
आणि म्हणून उगा काहीतरी छत्री म्हणजे ते त्यांचं मस्त चाललंय, त्यांचं प्रसिद्धी झाले म्हणून मी एक ताबडतोब बळ करतो आणि मी काहीतरी एखाद्या वेळेस चालू शकत नाही. त्याला विचार करायला असला पाहिजे, त्याला बेस असला पाहिजे, त्याला फाउंडेशन करायचं असलं पाहिजे आणि हा उद्देश म्हणून आम्ही चालत आहोत. तुमचा आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन, हा विचारमंच वटवृक्षात उभं करण्यासाठी मला अपेक्षा आहे. खरं तर तुम्ही जुनी जाणती मंडळी आहे, तुम्ही ऑब्झर्व करत राहा, पण आमच्या मनात काय अजेंडा काय तुम्हाला माहिती नाही म्हणून मी आज सांगा की ते कुसुममध्ये मी बोलू शकतो नाही, बोलता पण येत नाही, बरोबर आहे ना कॉलेज, म्हणून मी आज तुमच्यासमोर बोलत आहे. ओके, धन्यवाद, तुम्ही मला ऐकून घेतला. हा माझा विचार आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून मानव कल्याण विचार मंच बुलंदीकरण करण्यासाठी, वाढ करण्यासाठी, विकसित करण्यासाठी आपण साऱ्यांनी मुठीत माती उचलून आमच्यासोबत सोबत राहा आणि या विचार म्हणजे आपण मोठा करू. धन्यवाद. टाळ्या. सर्वांना माझी पूर्ण जय भीम. माझ्या पतीचे नाव जगन राधाबाई श्रावणराव गोनांतर आहे. कंधार तालुक्यातील गोनांतरचे रहिवासी आहेत ते. सध्या मुक्काम छत्रपती संभाजी नांदेड येथे राहतात आणि ते व्यवसायाने MSCB मध्ये आहेत. त्यांचा आजोळ मांजरम आहे. अशोक वाघमारे मामाचं नाव आहे. माझ्या पत्नीचे नाव वैशाली शकुंतलाबाई महाजनराव कांबळे हे त्यांच्या माहेरचं नाव आहे. त्यांचं मूळ गाव खंडगाव हमीद आहे. त्यांचा आजोळ मंगनारे आहे. ते खंडगावमध्ये जरी त्यांचा जन्म झाला असता तरी ते लहानाचे मोठे मंगनारीमध्येच होते. त्यांचं शिक्षण मंगनारीत झालेलं आहे. माझ्या मते खंडगावमध्ये त्यांचा फक्त जन्म झालेला आहे. ते जन्माने जरी खंडगावचे असलं तरी शिक्षण त्यांचं मंगनारीमध्ये झालेलं आहे. आणि तिथून ते त्यांच्या वडिलांना मुगावला शेळगावकरांच्या संस्थेवर सर्व्हिस लागली, ते तिथं स्थायिक झाले. तिथं त्यांचं शिक्षण झालं आणि मग ओके. धन्यवाद. यानंतर अशोक कांबळे पुढे वाघमारे सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझ्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई जळगाव वाघमारे शेळगाव पुणे शेळगाव. आईचं नाव धर्मबाई जळगाव वाघमारे आणि तिच्या आजोळ पिटवडच. आजोबाचं नाव रामा लोबंदे, मावळे मंडळाचे ज्योतिराम लोबंदे, शंकर लोबंदे, व्यंकट लोबंदे. आणि व्यवसायानं माझी पत्नी शिक्षिका जिल्हा परिषद हंगिरगाव इथे आहे. आणि खरं तर मला अभिमान वाटतो माझ्या पत्नीचा की त्यांच्यामुळं माझं घर, माझ्या घरातील सर्व मंडळींचा एक विकास आमच्या पत्नीमुळं झालेला आहे, स्टँड झालेला आहे. आणि आमच्या मॅडमच्या हाताखालून त्यांच्याच शेळगाव गोवीचा विद्यार्थी झालेला आहे, त्याच्या हातून तो विद्यार्थी घडलेला आहे. आणि अनेक अधिकारी शिक्षक माझ्या पत्नीच्या हाताखालून विद्यार्थी झालेले आहेत. म्हणून एक चांगली पत्नी लाभली जे मी तथागतांच्या आणि बाबासाहेबांच्या पुढे माझ्या आयुष्यामध्ये लाभले, हेच माझं भाग्य समजतो. सर्वांना सप्रेम जय भीम. माझ्या पतीचं नाव शिवलिंग वाघमारे.
कधीतरी त्यांचा काहीतरी एम बी एड आहे त्यांनी काही नाही आम्ही त्याच्यामुळे समाधानी आहोत. दुसरं कोणतं व्यसन नाही, सर्विसला पण व्यसन कोणतं नाही. एकाचा आठवण मिळाला आणि सासूबाईचं नाव तर राधाबाई सुनील वाघमारे, त्यांचा आजोळ बिजूर आहे. बिजूर त्यांचे मामा मोठेराव वाघमारे. दादी सर विधायक जय सिद्धाई रॉयल एंट्री सर्वांना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. मी माझ्या पत्नीचा परिचय देण्यासाठी उभा आहे. माझ्या पत्नीचं नाव आहे जयश्री पद्मिनबाई गोविंदराव वाघमारे. आता त्यांचं नाव आहे मागचं. तिचं माहेर आहे शेळगाव गौरी, पण हातात देगलूरला. तिचं आजोळ आहे देगाव. तिच्या आजीचं नाव आहे अंजनबाई ज्ञानोबा वाघमारे. ज्ञानोबा वाघमारे हे तहसीलदार होते, ते आज दोघंही आहेत. तिचे मामा ॲडव्होकेट उमाकांतराव देगावकर आणि दुसरे मामा आदरणीय नागभूषण वाघमारे देगावकर, असा तिचा परिचय आहे. आता ती स्वतः माझा परिचय करून देईल. सर्वांना जय भीम. माझ्या पतीचे नाव आहे विनायक भोजनराव वाघमारे. आईचे नाव आहे अंजनबाई. त्यांनी टेंभुर्णी शाळेला माध्यमिक शिक्षक आहे, नारायण विद्यालयाला. यांचं आजोळ आहे बाबुळगाव, प्रॉपर आम्ही मालवणचे. यांच्या मामाचं नाव भोजनराव आहे, मामीचं नाव रमाबाई आहे. देवदासराव कांबळे आपला परिचय करून दिला नाही. यांचा आमचा पहिलाच प्रवास आहे. माझ्या पत्नीचे नाव आशा हरिबा वाघमारे आहे माहेरचे. तिचं माहेर वरवाडी आहे. वरवाडी तरी असली तरी माझ्या सासऱ्यांना सर्विस असल्यामुळे ते उमरी येथे स्थायिक आहे. फोटो काढू दिला नाही. सरचं नाव देवदास लालबा कांबळे आहे आणि माझं नाव शेवंतबाई लालबा कांबळे आहे. राहणार संख्यामध्ये राहतो आणि अबे फोटो चालला नाही की सर्वांना जय भीम. माझ्या पत्नीचं नाव आहे शोभाताई आणि तिच्या शोभाताई पुंडलिकराव वाघमारे आणि ती आहे वंदाळी आणि ती करणी आहे. अजून माझी पाचच घ्या. राजाची मदत करायला नामाची बोलली मानव कल्याणच्या मंडळाचे अध्यक्ष आमचे बंडाकर साहेबांनी बोलून दाखवले. छान आहे, खूप चांगले विचार आहेत आणि खूप तळमळीने करताय का. आणि आमच्या आता आम्ही कापूर वाटामध्ये मी खूप खालीपासून वरपर्यंत नोकरी केली. 37 वर्ष नोकरी केली. आमच्या हातामध्ये काही उणिवा जे राहिल्या होत्या ते बंडाकर साहेब भरून काढत आहेत. आणि त्यांनी आता मोठ्याही म्हणताय मोठ्याचं झाड झालं, झाडाचं भरवर्ष पिंपळाच्या झाडासारखा व्हावं अशा आम्ही इच्छा व्यक्त करतोय.
आर साहेबांचा जरी इतिहास पाहिला तर फार खडतर प्रवास त्यांचा आहे लहानपणाला तुमचा. कधीतरी त्यांचा परिचय आपण अशा कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये आपण आपला परिचय करून घेणार आहोत. त्यानंतर आदरणीय विलास कांबळे. सर्वांना सस्नेह जय हिंद. माझ्या पतीचे नाव आहे विलास शेवंताबाई लालबा कांबळे. मूळ गाव आहे अमेरी खंडगाव. सरांचं आजूळ आहे दोनार आणि सर सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुक्की तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी शिक्षक या पदावर कार्यरत आहे. धन्यवाद. माझी पत्नी सुनंदा शहाजाबाई यशवंतराव शिरसे कळकेकर. मूळगाव कळकाचं असेल तर वडील यशवंत शिरसे नांदेड या ठिकाणी माझे शिक्षक असल्यामुळे जन्मापासून ते पूर्ण शिक्षण नांदेड ठिकाणी घेतलेलं आहे. आम्हाला स्वतःला 2 मुली आहेत. एक आमच्या सोबत असलेली विशाखा जी BDS आहे आणि दुसरी आहे 10वीला आहे ती हर्षदा. माझी मिसेस BA MA BEd नेटसेट आहे आणि ते सध्याला क्रीडा कलेक्टर स्कूल नांदेड या ठिकाणी काय JB. यानंतर चित्राडू यांची लवकर परिचय होते. कुठे गेले आई? या फोटो फोटो मंत्राव वाघमारे तिच्या वडिलांचं जोडीबा शिरसे आईचं नाव राजाबाई शिरसे. त्या माझ्या मामाची मुलगी आहे. माझं आजोळ संस्थान आहे. त्या मामाची मुलगी आहे आणि मी 4 प्रयत्नाचा टप्पा घातलेला आहे. माझ्या आजोबाचं सासरवाडी संस्थान माझ्या वडिलांचं ते माझी मी आणि आता मी 4 बसतात मुलं बसतात आणि एक उत्तम तंत्रज्ञ आहे. थोडंसं प्रगती जास्त तरी चांगल्या पुस्तकामध्ये आहे. मी मंगल संघाचे आई पदावर 1998 2011 माध्यमिक शिक्षक होतो हायस्कूलला. आपण आम्हाला माझं काही नाही पण सांगायला आता. काही नाही म्हणून सांगायचं आता आमच्यालाच सांगितलं. आई हां माझ्या पत्नीचे नाव आहे मला श्यामाबाई नागराव कांबळे. सासरवाडी अमित खंडगाव अजून कोणतं जागे बंद होते. आदर्श कुटुंबाला केली मला पत्नी मुलांची आहे. त्या पत्नी सर्व विकास झालेला आहे. शिवकांतराव गंगाबाई जोडीबा नंदनवन त्यांचं कुटुंब हे राजकीय आहे. सरपंच आहे.
आणि माझी सासू सुवर्ण महाराष्ट्र अधिकारी होती. आणि माझी मोठी मुले गाडी चालवताना व्यक्कड आहे. दुसरा नंबरचा मुलगा अधिवेशनात आहे. तिसरा मुलगा जाईल चालवण्याचा अधिकारी आहे. अशा प्रकारे परिस्थिती आहे. जय भीम सर्वांना. सरांचं नाव बघा, गाव गंगाबाई जिल्हा कामोली कोल्हापूर आणि गाव या प्राध्यापक नाव आहे आमदार माझी सासरवाडी खळका आहे. आणि खळका जर येते तरी 12 मध्ये आणि 32-35 वर्षानंतर माझ्या मुली अंकुश पितांबराव शिरसे MIDC मध्ये इंजिनियर आहे. त्यामुळे 30-35 वर्षापासून ते म्हणजे खळका, बारोळ आणि औरंगाबाद. मला आम्हाला 2 मुलं आहेत. मुलगी डॉक्टर आहे, सध्या इंग्लिश हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करते. मुलगा सुद्धा MBBS आहे. आणि मी जवळपास 32 वर्षापासून गुरुमूर्ती स्वामी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होतो. सेवानिवृत्त म्हणून 3 वर्ष पूर्ण झालेली आहे. माझं मूळ गाव शेळगाव तालुका नायगाव. माझा अजून खानापूर आहे. नोकरी पूर्णीला केली आणि सध्या राहतो नांदेडला गोपाळ छत्रपती संस्थानामध्ये. धन्यवाद. अशोक शंकरराव कांबळे माझ्या पतीचं नाव आहे. आणि त्यांचा आजोबा आहे नागपूर. याला घेऊन जा. 8 वाजले. 8 लावून त्यांना 8:30 वाजता 9 वाजता निघायचं. खुर्चीवर थांब आहे. उचलून घ्या त्याला. माझ्या मुलाचं नाव आहे प्राध्यापक गंगाधर शंकरराव पाटील, अंजनाबाई यमुनाबाई शंकरराव पाटील. आणि यशवंत कॉलेजला सिनियर लेक्चर होते गेल्या वर्षी. त्याच्यानंतर मुलीकडला 3 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली. आता सध्या गांधी महाविद्यालय शिल्प येथे कार्यरत आहे. आणि आज धुमापुरी आहे मामा गोविंद विठ्ठल वाघमारे. आणि आता रघुनाथ विठ्ठलराव वाघमारे धर्मपुरी चांगला आहे. माझ्या पत्नीचं नाव आहे स्वामी गोपाळकर. त्या माहेरचं नाव आहे अमृतपाली वाघमारे. माझ्या मामाचं आजी आहे पानोळी. थांबा कुठं मामीचं नाव आहे माझी पत्नी मामाची मुलगी आहे. माझी मुलगी आहे आई. त्यांचं आहे धर्मपुरी असल्यामुळे भावाची मुलगी म्हणून त्यांना संबोधित केली. आणि सर्वांच्या संबंधी मामाचं लग्न झालेलं आहे. आणि तिचं शिक्षण भरपूर झालेलं आहे. पण आता नोकरीचं जास्त अपेक्षा नसतं. तिसरा अपक्ष असल्यामुळे आणि नोकरीची अपेक्षा त्याला शिक्षण सांगायला पाहिजे. ते बारके. खरं तर ह्या परिचय मेळाव्यामध्ये हिंदू धर्माच्या मदतीने हळदीकुंकवाचा कार्यक्रम होता. हळदीकुंकवाच्या कार्यक्रमामध्ये नाव फक्त बायाच नावावर तिथं बायकोलाच नाव घ्यावं लागेल. आपलं 2 निश्चय झालेलं पद्धती. आज आपल्याला सगळ्यांना नाव घेणारे, नाव घेण्यासाठी लावणारे आपल्या सर्वांच्या समोर सुंदर
सुंदर असं सूत्रसंचलन करणारे आपले एम.टी. वाघमारे सर. एम.टी. वाघमारे सरांचा सगळ्यांनाच परिचय आहे, परंतु त्यांच्या पत्नीच्या वतीने त्यांचा परिचय आपल्याला घेणं महत्त्वाचं असतं. बारीक बारीक गोष्टी सगळ्या पत्नीला माहीत असतात, म्हणून परिचय देत असताना त्यांच्या काही तुम्ही सांगितलं तर चालते मॅडम, तेव्हा सर्वप्रथम माहिती दिली मॅडम. सर्वांना जय भीम. माझ्या पतीचं नाव आहे वाघमारे तुकाराम वाघमारे, आईचं नाव आहे वाघमारे तुकाराम वाघमारे, त्यांचं गाव आहे खानापूर, आजोळ आहे शिरू, मामाचं नाव आहे शंकर फिराजी वाघमारे आणि फिराजी वाघमारे हे त्यांचं मामाचं नाव आहे. सध्या स्वतःने शिक्षक आहेत, शास्त्रवादी आहेत. सर्वांना माझी पत्नी भारतबाई राजाबाई शेषे सोनसागर आणि त्यांचे माझ्या परिचय नोकरीला आहे आणि आता त्या गुरुजी पूर्वी अंगणवाडीच्या नोकरी करत होत्या. सर 28 वर्ष भारतबाई माधवी वाघमारे आणि सासरवाडीच्या सासरवाडीच्या नोकरीला आहे. आणि याचा आजोबा आहे, यांचा राज चौथी परिवाराची आहे, असा आमचा परिचय आहे. डोक्यावर सासरवाडी आहे, शेजारी चालू आहे. एम.टी. सरांनी खूप छान परिचयाचा विषय घेतला. याच्यानंतर सिंगल आहेत काही, त्यांना मी या ठिकाणी वाचन करणार आहे. अगदी कमी वेळामध्ये आपला परिचय द्यायचा आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम मी नाव घेणार आहे अनिता पाटोळकर, जिच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त संघर्ष आहे. अशा महिलेचा परिचय तिच्याकडून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तिने परिचय केला. माझ्या वडिलांचं नाव आहे अनिता पंडितराव वाघमारे, आईचं नाव आहे रेणुका पंडितराव वाघमारे. माझं माहेर आहे खानापूर आणि माझं मूळ गाव आहे पांडवणी तालुका मुखेड आणि मी राहते आता नांदेडला. मला 2 मुलं आहेत. मुलगा आहे, मला मुलगा इंजिनियर झालेला आहे, मुलगी ओटी टेक्निशियन आहे नांदेडला. आणि माझं वेगवेगळी काम करतो. चला या स्वतःच परिचय करून द्यायचा आहे. माझं गाव आहे राठी आणि माहेर आहे औराड. औराड आईचं नाव चला या चला माझं नाव अल्फाना वाघमारे, खानापूर. मी सध्या नांदेडला राहते. बाहेरचं नाव प्रगती फिराजी सोनकांबळे झाले. आईचं नाव आहे फिराजी सोनकांबळे, सासूचं नाव जाताई प्रभाकर सोनकांबळे. आणि कोणी आहे तेव्हा आपल्याला या ठिकाणी बुद्धविहारामध्ये जायचं आहे.
वेळ बराचसा झालेला आहे, अर्धा तास आपल्याला बोलून झालेला आहे. आपल्या बॅगा घ्या, गाडीमध्ये टाका आणि पटकन विहारामध्ये चालत आपल्याला. अगदी वेळेचा दुरुपयोग करायचा आहे. सर का हा नाही नाही चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. ड्रायव्हर म्हणले होते घ्या म्हणून. थांबा थांबा थांबा. परफेक्ट. थांबा सर की जरा. परफेक्ट. आलात व्हिडिओमध्ये. कुठे जायचं? बरं मध्ये आपले साऊंड बॉक्स वगैरे आहे व्हिडिओमध्ये या साईडला आहे. बरं आहे की तुमची एंट्री घेऊ. चला क्लिक कर फक्त. आपल्या दोघाला जायचं. हे बघा हे इथं क्लिक करा फक्त. ओके फोटो यायला आहे. फोटो क्लिक झाली राईट. ॲडजस्ट खाली बसव. फोटो कॅप्चर करा फक्त. थांबा एक सेकंड, थोडंसं त्यांनी येत नाही. चला लवकर लवकर जायचं नाही मध्ये. कुठं मध्ये बंद आहे वाटतं की त्यांची काढायची. घालायचं का बुट? नाही काय मग जायचं वाटतं ना. सर थांबा. मागच्या साईडला इकडे या जरा. त्याला दिसते कोण आहे तिकडे. ताई ताई इकडे सर का तू सर का बस असं लांब लांब बॅग सर का. तुम्ही समोर या थोडं. ते पाठीमागं असं. बॅग सर का. मागे कोण आहे सर अजून? का पाठीमागं. तुम्ही समोर या थोडं. तुम्ही या साईडला या. तुम्ही सेंटर बस बस बस. तुम्ही सेंटर मध्ये थोडं पुढे या तुम्ही. ओके पुढे या तुम्ही. तुम्ही इकडून या ना. एक जण इकडून. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके सर का या 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 म्हणा. थोडं मागे सरका तुम्ही. म्हणजे हे असं सरकार आहे की बरोबर आहे. ओके बघा इकडे बघा. स्माइल. थांब थांब ते आणखी आले. आणखी व्हिडिओ तर पॉज कर. बंद कर दू. बंद कर.